आज आपण बनवतोय मस्त अशी कचोरी। बनवायला अगदी सोपी आणि खायला खूप चविष्ट लागते। तर मार्केटमध्ये हिरवे वाटाणे आलेले आहेत, ताजे ताजे वाटाणे आहेत, त्यामुळे म्हटलं चला काहीतरी वाटाण्याचं स्पेशल बनवूया। त्यासाठी आज मी ते बनवले आहेत कचोरी। तर कचोरी बनवण्यासाठी सर्वात आधी तर मी इथे घेतलेला आहे 1 वाटी वाटाणा। वाटाणा हा स्वच्छ धुतलेला आहे आणि ताजा वाटाणा आहे। त्यानंतर 1 लसूणची कांडी सोलून घेतली, 1 हिरवी मिरची घेतली आणि त्याचं वाटण करून घेतलं। आता हे वाटण जाडसर वाटलेलं आहे, जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही। अशा प्रकारेच वाटण आपल्याला करायचं आहे। त्यानंतर गॅस चालू करून त्यावर ठेवली आहे कढई। कढईमध्ये घालते 2 मोठे चमचे तेल, अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच सोप, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच धना पावडर घातलेली आहे। त्यानंतर घालायचा कढीपत्ता। कढीपत्ता छान तडतडला की त्यानंतर घालायचं आहे आपण जे हिरवे वाटणे वाटून घेतले आहे तो मसाला सर्व या तेलामध्ये घालायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया। तर इथे मी अर्धा चम्मच मीठ घातलेला आहे आणि आता हा सर्व मसाला छान स्लो गॅसवरती 7 ते 10 मिनिट परतायचा आहे, जेणेकरून वाटाण्याचा सर्व कच्चापणा निघून जाईल। आता हा मसाला तुम्ही जेवढा छान परतणार तेवढीच तुमची कचोरी जास्त दिवस टिकणार, त्यामुळे हा मसाला स्लो गॅसवरती जास्त वेळ परतायचा आहे। तर आता तुम्ही पाहू शकता चांगला मसाला भाजलेला आहे, वाटाण्याचा कलरही चेंज झालेला आहे। त्यानंतर घेऊया 2 वाटी मैदा। मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही यूज करू शकता। चवीनुसार अर्धा चम्मच मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे। त्यानंतर घालूया गरम केलेलं 2 चम्मच तेल। आता तुम्हाला मी पाण्याचं प्रमाणही सांगणार आहे। पाणी मी ज्या वाटीने मैदा घेतला आहे त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे 1 वाटी। तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळत आहे। पूर्ण पीठ मळल्यानंतर मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे। ज्या वाटीने मी 2 वाटी मैदा घेतला त्याच वाटीने 1 वाटी पाणी लागलेलं आहे। आणि हे पीठ मळताना जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, मीडियम पीठ मळायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल वरतून लावलेलं आहे। आता हे पीठ 10 मिनिटांसाठी भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। तर इथे 10 मिनिट झालेले आहे, तुम्ही पाहू शकता पीठ छान भिजलेलं आहे। आता या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे, म्हणजे आपण चपातीला जसा उंडा घेतो तसाच उंडा आता एक घ्यायचा आहे आणि या उंड्याची चपाती लाटायची आहे। जसं आपण चपातीला जेवढी पातळ लाटतो त्याचप्रमाणे चपाती आपण उंड्याची लाटणार आहे। तर इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे। त्यानंतर चपातीवर लावताय तूप। तुम्हाला जर तूप नसेल तर तुम्ही तेलही लावू शकता किंवा मग मैद्याचा घोळ बनवून तोही लावू शकता। तुपावरती मी थोडंसं पीठ घातलेलं आहे। त्यानंतर मी ज्या पद्धतीने फोल्ड करते त्याच पद्धतीने तुम्हाला चपाती फोल्ड करायची आहे आणि सर्व चपातीच्या लेयरवरती तूप आणि पीठ लावायचं आहे, जेणेकरून आपल्या कचोरीला छान लेयर पडतील। आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता दाखवत आहे त्याच पद्धतीने सर्व रोल करून घ्यायचा आहे। तर इथे चपातीचा एक रोल तयार झालेला आहे। आता आपण धाग्याने किंवा सुरीच्या साहाय्याने मधून एक कट मारायचा आहे। तर इथे मी सुरीनेच एक मध्ये कट मारत आहे। तर आपल्या इथे एका उंड्याच्या 2 कचोऱ्या तयार होतात। आता हुंडा लाटताना जी कट केलेली बाजू आहे ती खाली घ्यायची आणि खालची बाजू वरती घ्यायची। असं केल्याने कचोरीला खालच्या साईडने छान लेयर पडतात। आता हुंडा थोडासा लाटून घ्यायचा आहे आणि यामध्ये जे कचोरीचं सारण केलेलं आहे ते भरून घेऊया। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण कचोरी व्यवस्थित बंद करायची आहे, जेणेकरून तेलात सोडल्यावरती अजिबातही कचोरीमधील सारण बाहेर येणार नाही। तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान कचोरीला आत्ताच लेयर सुटलेले आहे आणि छान कचोरी तयार झालेली आहे। आता ही कचोरी तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। यावर कढईमध्ये घालते तेल। तेल कोमट गरम करायचं आहे, जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये कचोरी सोडून घ्यायच्या आहेत।
आणि स्लो गॅसवरती छान कचोरी आलटून पलटून भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता कचोरी छान फुगलेली आहे आणि कचोरी छान भाजलेली देखील आहे। आता ही कचोरी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता कचोरीला लेयरही छान सुटलेले आहेत। तर इथे मी सर्व कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान कचोरीला लेयर सुटलेली आहे। ही कचोरी खायला खूपच छान लागते। तुम्ही एकदा नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर, माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील तुम्ही नक्की करा।